जेल की सजा पूरी होने के बाद जिंदगी को नई दिशा देना आसान नहीं होता। ऐसे ही पूर्व बंदियों के पुनर्वास और उन्हें आत्मनिर्भर बनाने के लिए सरकार आर्थिक सहायता देकर स्वरोजगार शुरू करने का अवसर दे रही है। देखिए हमारी ये खास खबर। जेल से रिहा होने के बाद अधिकांश पूर्व बंदियों के सामने सबसे बड़ी चुनौती रोजगार और समाज में दोबारा सम्मान के साथ जीवन जीने की होती है। कई बार आर्थिक तंगी और काम न मिलने के कारण उनके फिर से अपराध की ओर लौटने का खतरा बढ़ जाता है। इसी सोच को बदलने के लिए सरकार मुक्तबंदी पुनर्वास योजना चला रही है। इस योजना के तहत पात्र पूर्व बंदियों को अपना छोटा व्यवसाय शुरू करने के लिए 25,000 रुपए तक की आर्थिक सहायता दी जाती है। इस राशि से फल सब्जी की दुकान, चाय नाश्ता केंद्र और अन्य स्वरोजगार शुरू किए जा सकते हैं। योजना का उद्देश्य पूर्व बंदियों को आत्मनिर्भर बनाकर उन्हें समाज की मुख्य धारा से जोड़ना और सम्मानजनक जीवन जीने का अवसर देना है। कारागृहातून जेव्हा व्यक्ती शिक्षा भोगून बाहेर पडतो, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो समाजात येतो तेव्हा त्याच्याजवळ अर्थार्जनाचं साधन असणं महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय जर त्या अर्थार्जनाचं साधन नसेल तर तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो कारागृहातून शिक्षा भोगतो आणि जर त्याच्या घरची किंवा कौटुंबिक परिस्थिती जर बरोबर नसेल, अशा परिस्थितीमध्ये मग त्याला कुठेतरी आर्थिक मदतीची गरज असते, जेणेकरून तो छोटा मोठा व्यवसाय करू शकेल। या संकल्पनेतून ते मुक्तबंदी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्याला आर्थिक सहाय्य दिले जातं। ते 2005 पर्यंत 1,000 रुपये प्रमाणे होतं, त्यानंतर ते 5,000 रुपये झालं आणि आता सद्यस्थिती 2016 पासून आपण त्याला 25,000 रुपये प्रमाणे आर्थिक मदत देतो। ती आर्थिक मदत देण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी त्या आर्थिक मदतीतून त्यांनी कुठला तरी आपला व्यवसाय सुरू करावा, जो स्वयंरोजगार असू शकतो किंवा कुठे एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल त्याला। उदाहरणार्थ त्यांनी यापूर्वी जर त्याला फळ विक्रीचा अनुभव असेल किंवा पूर्वी गत आयुष्यात तो करत असेल तो भाजीपाला विक्रीचं काम, तो पुन्हा तो त्या आर्थिक मदतीतून आपला भाजीपाला विक्री म्हणा, फळ विक्री म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी चहा स्नॅक्स सेंटर तो सुरू करू शकतो। मुख्यतः निकष म्हणजे तो का त्याला ती गरज आहे का हे पाहिलं जातं आणि नंतर मग तो कारागृहातून जेव्हा शिक्षा भोगून बाहेर पडतो त्याच्याजवळ मुक्तता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। मुक्तता प्रमाणपत्राशिवाय त्यांनी कारागृहात असतानाच त्यांनी तो अर्ज करायला पाहिजे किंवा कारागृहातून सुटून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत तो आपल्या या कार्यालयाकडे आला पाहिजे। त्याची आर्थिक परिस्थिती खराब किंवा तो आर्थिक परिस्थिती तशी नसावी त्याची, का जो त्याच्याकडे अर्थपुरवठा असेल किंवा आर्थिक मदत करणारे कोणी नसावे त्याच्याजवळ। पूर्वी निकष होता त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्वी निकष नव्हता, वयाचं कुठलंही बंधन नव्हतं आणि कारागृहातून किती कालावधी शिक्षा भोगून बाहेर पडला याच्यावरही बंधन नव्हतं। पण आता 2024 पासून ऑक्टोबर 2024 पासून निकषात बदल झाला। त्याच्यामध्ये मुख्यतः वयाचा निकष आलेला आहे, तो 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावा आणि त्यांनी किमान कारागृहाची शिक्षा ही 1 वर्ष भोगलेली असावी। अधिकारी के अनुसार योजना का लाभ लेने के लिए आवेदन की आयु 18 से 60 वर्ष के बीच होनी चाहिए और उसने कम से कम 1 वर्ष की सजा पूरी की हो। आर्थिक रूप से जरूरतमंद होने के साथ आवश्यक दस्तावेज और व्यवसाय की योजना भी प्रस्तुत करनी होती है। जेव्हा आपण त्याच्याकडनं कारागृहामार्फत अर्ज येतो किंवा स्वतः या कार्यालयात त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या अर्जासोबत आपण आवश्यक ते डॉक्युमेंट घेतो। एक तो रहिवासी प्रमाणपत्र, त्याच्यासोबत कुटुंबाचा त्याचा राशन कार्ड, त्याच्यानंतर त्याचा आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि त्याला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाबद्दलची पूर्ण यादी, काय पाहिजे त्याला नेमकं, त्या व्यवसायातून तो काय करणार आहे। समजा एखादा तर त्याला चहा टपरी सुरू करायचं आहे, तर चहा टपरीसाठी कुठले साहित्य त्याला लागणार आहे, तो ठेला घेणार आहे का त्याच्यात चहापत्ती व्यवसाय चहा टपरी व्यवसाय सुरू करण्याकरिता त्याला जे साहित्य लागणार त्याची यादी आपण घेतो आणि सोबतच त्याला तो कुठून खरेदी करणार आहे याबाबत 3 दुकानातलं किमान कोटेशन घेतो। म्हणजे 3 दुकानातून कोटेशन घेऊ, ज्या सर्वोत्तम कमीत कमी जे दर आहेत त्या दुकानातले कोटेशन आपण मंजूर करतो आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याला लाभ त्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर तो तिथे जाऊन खरेदी करतो आणि त्याचे फोटो, वस्तू घेतल्याचे फोटो, त्याच्यानंतर त्याचं बिल आपल्या कार्यालयाकडे सादर करतो आणि त्यांनी तो व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण काही ठराविक कालावधीनंतर 6 महिन्यांनी, 4 महिन्यांनी किंवा 1 वर्षाच्या कालावधीत आपण जाऊन ते पाहत असतो की याने व्यवसाय सुरू केला आहे आणि तो नियमित सुरू आहे। आपल्याकडे दरवर्षी साधारणतः 30-35च्या घरात अर्ज येतात कारागृहामार्फत, पण नंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधतो। अर्ज आल्यानंतर त्यांना म्हणतो की हे कागदपत्र सादर करा, पण ते प्रमाण फार कमी आहे। एक साधारणतः 30-35 अर्ज आल्यानंतर आपल्याकडे 7-8 लोकच येतात
एक कागदपत्राची पूर्तता करायला, त्याच्यापैकी आपण त्यांना 10-12 लोकांना आपण करतो. या मागच्या वर्षी आपण 13 लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. या वर्षीची अजून यायची आहेत, आपण मंजूर केलेली नाही, पण 7-8 लोकांचे आपल्याला अर्ज आलेले आहेत. मी चंद्रकांत बोंडे, जिला परिवीक्षा अधिकारी, नागपुर. सरकार की यह पहल उन लोगों के लिए नई उम्मीद है जिन्हें जेल से रिहा होने के बाद कोई रोजगार देने को तैयार नहीं होता। पुनर्वास योजना के जरिए उन्हें आत्मनिर्भर बनाने का मौका मिलता है। इससे वे सम्मान के साथ नई जिंदगी शुरू कर सकते हैं। ऐसे प्रयास न केवल अपराध की पुनरावृत्ति रोकते हैं बल्कि समाज में सकारात्मक बदलाव भी लाते हैं। पात्र पूर्व बंदियों को इस योजना का लाभ लेकर नई शुरुआत जरूर करनी चाहिए।